एका बाजूला संपूर्ण जग जागतिक महिला दिन साजरा करत असताना दुसरीकडे पालघरच्या डहाणूमध्ये एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी मध्यरात्री रुग्णालयाचे उंबरठे झिजवावे लागल्याची संतापजनक घटना समोर आली। डहाणूच्या कॉटेज रुग्णालयाने डॉक्टर नसल्याचं कारण सांगत महिलेला ॲडमिट करून घेण्यास नकार दिला। डहाणू येथील वडकुन परिसरातील रहिवासी असलेल्या दर्शना माची या गर्भवती महिलेला मध्यरात्री प्रसूती वेदना सुरू झाल्या। कुटुंबियांनी त्यांना तातडीने डहाणूच्या शासकीय कॉटेज रुग्णालयात नेलं, मात्र हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नाहीत असं सांगून त्यांना दाखल करून घेण्यास स्पष्ट नकार दिला। हतबल झालेल्या कुटुंबियांनी काही खासगी रुग्णालयात धाव घेतली, मात्र तिथे डॉक्टर्स उपलब्ध नव्हते। अखेर मध्यरात्री 3:30 वाजण्याच्या सुमारास एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं। माझ्यावर ओढवलेली ही वेळ दुसऱ्या कोणत्याही महिलेवर येऊ नये अशा शब्दात दर्शना माची यांनी आपली व्यथा मांडली। जे कालच्या दिवसामध्ये माझ्यासोबत घडलं ना ते कुठल्याही महिलेसोबत घडायला नकोय। प्रत्येक हॉस्पिटलमध्ये एकतरी इमर्जन्सीमध्ये डॉक्टर राहायलाच पाहिजे। कुठल्या पण हॉस्पिटलमध्ये सरकारी असो किंवा प्रायव्हेट असो डॉक्टर असायलाच पाहिजे। जी माझी हालत काल झाली ती खूपच भयंकर होती आणि जी मला त्रास झालाय ते कुठल्या व्यक्तीला तसा त्रास व्हायला नाही पाहिजे। सरकारी असो वा खासगी प्रत्येक रुग्णालयात आपत्कालीन सेवेसाठी किमान एक डॉक्टर तरी हजर असायलाच हवा अशी मागणी होऊ लागली। महिला दिनीच घडलेल्या या प्रकारामुळे डहाणू परिसरातील आरोग्य व्यवस्थेवर तीव्र संताप व्यक्त केला जातोय। आरबी न्यूज साठी मलिक शेख, मोखाडा।